श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता रक्षाबंधनला जायचं आहे आणि आता पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नाही आणि जे काही साहित्य लागणार आहे ते आपण आणलेलं नाही. तर आता 1 रुपया खर्च न करता घरच्या घरी क्लीनअप कसं करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ खूप छान होणार आहे, शेवटपर्यंत बघा. आणि चला तर मी क्लीनअप कसं करते आणि कोणकोणत्या घरातील ज्या वस्तू आहेत त्या वापरून करणार आहे. तुम्हाला 1 रुपयाही खर्च लागणार नाही आणि मोजून 15 मिनिटात जे आहे ते आपला चेहरा क्लीन होणार आहे. तर चला सुरुवात करते मी व्हिडिओला. तर आता आपल्याला जे क्लीनअप करायचं आहे त्यासाठी आपल्या घरातील किचनमध्येच या वस्तू आपल्याला मिळतील आणि खूप सोपी पद्धत आहे. तर आता हळद तर प्रत्येकाच्या इथं आहे आणि ती हळद आहे ना, आता माझ्या तव्याकडे जाऊ नका. हा माझा म्हणजे ना साधा तवा आहे, माझा पोळ्यांचा तवा दुसरा आहे. तर याच्यावरतीच आहे ना छान असं मी आहे ना, जी हळद आहे ती आपल्याला काळसर होईपर्यंत, ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत आहे ना, जी आहे ती भाजून घ्यायची आहे. तर आता तुमच्या चेहऱ्याच्या प्रमाणानुसार तुम्हाला हळद घ्यायची. आता माझा चेहरा छोटा आहे तर मला थोडीच घ्यायची. आता हळद काय म्हणजे महाग नाही आहे, पण कसं कोणतीही वस्तू जपून वापरलेलं बरं. तर आता इथं मी हळद घेतलेली आहे, तर ती थोडीशीच घेतलेली आहे, माझ्या चेहऱ्याला जेवढी पाहिजे आहे तेवढी. तर बघा आता छान अशी आहे ना, मी आता थोडी घेतली म्हटल्यावरती ती निम्मी तव्यालाच लटकून जाणार आहे. तर चला आता त्याला मी छान असं भाजून घेते. आता बघा छान असं ब्राऊन कलर होतोय. जसं आपण बाजरीचं पीठ भाजीला भाजतो ना, तर आपल्या आपल्या बायकांना कसं असतं म्हणजे मॅनेजमेंटबरोबर जमतं. तर बघा इथे ना आता तवा आहे ना मधोमधच तापला होता आणि कडानं तापलेलं नव्हतं, त्याच्यामुळं ब्राऊन कलर मध्येच झाला होता. तर मी अजून थोडीशी हळद त्यामध्ये टाकली होती. म्हटलं आता हे तर कडालाच राहिलेलं आहे. तर बघा आता पूर्णपणे ना असं जो आहे तो ब्राऊन कलर झालेला आहे आणि आता आहे ना मी पूर्ण जी हळद आहे ना ती एका ठिकाणी करून घेतलेली आहे. गॅस बंद केलेला आहे, एका डिशमध्ये आहे ना घेतलेला आहे. तर आता तुम्ही कोणत्याही डिशमध्ये घेऊ शकता. तर माझ्याकडे जी होती ती मी घेतलेली आहे. आणि तुम्ही म्हणत असाल याच्यामध्ये हे काय टाकलेलं आहे, तर याच्यामध्ये मी मध टाकलेलं आहे. मध हे मस्त त्याच्यात एकजीव करून घ्यायचं आहे. छान अशी पेस्ट तयार होईल ना इतपत बघा. आता मी छान असं पेस्ट तयार करून घेतलेली आहे. चेहरा आपला मस्त असा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि मस्त असं आपल्या चेहऱ्याला, मानेला, होटांनाही लावू शकता. त्याने काही तुम्हाला म्हणजे जे आहे ते होणार नाही, कारण मध जे आहे ते आपण खातच असतो. हळद तर आपल्या जेवणात असतेच आणि हळदीचं पाणी तर आपण पितच असतो. तर हळदीचं म्हणजे तुम्हाला ना यापासून काहीच नुकसान होणार नाही आहे. तर बघा छान असं आहे ना पूर्णपणे चेहरा आहे ना म्हणजे मॅच होईल असं लावायचं आहे. हलक्या हाताने, जास्त म्हणजे घासून पण लावायचं नाही आहे. तर असं छान असं लावून घेतल्यानंतर तुम्ही कानाला पण लावू शकता, गळ्याला पण लावू शकता. तर इथं आहे ना मी फक्त चेहऱ्यालाच लावलेलं आहे. चेहऱ्याला लावल्यानंतर तुम्हाला आहे ना तुम्ही काहीही काम करू शकता, 15-20 मिनटं ठेवू शकता. तर बघा इथं छान असं आपलं लावून झालेलं आहे आणि आता मी आहे ना जे हात जिथं जिथं थोडंसं सुकलं आहे ना तिथं पूर्ण जे आहे ते मिक्सअप करून घेत आहे. तर बघा छान असं आता मिक्स झालेलं आहे आणि होठ आहे ना, जे तुमचे होठ जर काळे असतील ना तर तेही होठ तुमचे चमकायला लागतील. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. तर बघा छान असं आहे ना, म्हणजे जसं आपण पार्लरमध्ये क्लीनअप करतो ना, तसंच घरच्या घरी तुम्ही एकदम कुठं जायचं असेल आणि तुमच्याकडं आता चेहरा खूपच डल झालेला आहे. तुम्ही बघितलं होतं की आधीच्या व्हिडिओमध्ये मी मळ्यात गेले होते आणि मळ्यात गेल्यानंतर म्हणजे कसं चेहरा काळा होतोच. तर आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला गावाला जायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतो. काही तुमच्या चेहऱ्याला यापासून इजा होणार नाही, हे मी गॅरंटी देते. तर चला आता आहे ना याला 10-15 मिनटं सुकून देते आणि मग तुम्हाला फायनली ना विना फिल्टर माझा चेहरा दाखवते. त्याच्यानंतर मेकअप केलेला चेहरा आहे, तुम्ही बघू शकाल. तर चला आता 5-10 मिनटं मी हा चेहरा असाच ठेवते. आता 10 मिनटं झाल्यानंतर मी हा चेहरा क्लीन केला आणि बघा पूर्ण चेहरा फ्रेश झालेला आहे. मी कुठलंही फिल्टर वापरलं नाही किंवा जे चेहऱ्याला अजून मी काही लावलेलं नाही. फक्त धुतल्यानंतर तुम्हाला जो चेहरा आहे तो दाखवत आहे. तर बघा श्री स्वामी समर्थ. मी योगिता छान असा स्वागत आपला करते चेहरा तुमचं क्लीन माझ्या झालेला आहे. चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर चला रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला या आज रक्षाबंधन कसं साजरं होतं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला आता तयारी झालेली आहे आणि मी निघाली आहे माहेरी. तर चला आता माहेरी गेल्यानंतर थोडंसं माहेरचं ब्लॉग तुम्हाला मी दाखवते. तर चला आता माहेराच्या रस्त्याकडे जाऊया आणि सकाळपासून खूप ओढ लागली होती. तर बघू आता. तर माहेर काही जास्त लांब नाही, लईतले 7-8 किलोमीटर असेल. तर आहे ना आता पेट्रोल टाकायचं होतं तर पेट्रोल पंपावरती थांबले. आपल्याकडे काय फोर व्हीलर नाही आहे. आलं देवाजीच्या मनात तेव्हा घेऊच आपण, पण मग तो आत्ता तर नाही आहे. जेव्हा कधी परिस्थिती होईल तेव्हा घेऊ. तर चला. आणि खरंच ना दिवाळी आणि रक्षाबंधन असलं ना तर एकाकडे दुःखही असतं, एकाकडे आनंदही असतो. आईवडिलांना भेटायचं असतं आणि एकाकडे ना येऊन म्हणजे येऊच नाही असं पण वाटतं.
पण कसं आहे ना, माझ्या एकटीसाठी बाकीच्या बहिणींना नाराज नको. तर कसं आहे, माझं हेच रडगाणं तुम्ही म्हणशील काय, जगात तूच एक दुःखी आहे का? तर जाऊ द्या. तर इथं जाता जाता आहे ना, आम्हाला रेल्वेचा जो पूल आहे तो लागतो. तर त्याचं आत्ताच काम झालेलं होतं, पण तरी तो कुठं कुठं पडायला लागलेला होता आणि मस्त असं गुहेसारखं आहे ते. तर घरी आल्यानंतर बघतं तर काय बाई आईसाहेबांची मांडी चालू होती. आता तिने आम्हाला सांगितलं नव्हतं. आता तिला माहीत होतं अहो येऊन मला सोडून लगेच जाणार होती, पण तिला माहिती माझ्या नातींना आवडतं. तर खरंच आईची माया हीच खरी असते. आता आहे ना, त्यांच्याकडं तिचं कसं दोघं जण आहे, गॅसवर स्वयंपाक होतो, त्याच्यामुळे मांडे जर करायचे म्हटले ना, तर मग बाहेर चूल आहे ते विटाची मांडावी लागते. तर तिचं एकटीच होती, एकटीने सगळं धावपळ केली. मी काहीही कामाला हात लावला नाही. हा आहे ना माझ्या मोठ्या म्हणजे मोठ्या चुलत्याची मुलगी आहे ना, तिचा मुलगा आहे. हे दाजी आहे माझे, वखरीला असतात ते. नंतर तुम्हाला गेल्यानंतर दाखवेल ते. आणि हा पण बहिणीचाच मुलगा आहे आणि हा भाऊ आहे. तर आता तुम्हाला एवढं सर्वांशी ओळख करून दिलेली आहे. हो, लाईट गेलेली आहे आणि इथं बघा आता सर्व जे पाहुणे मंडळी आहे ना, आत्ताच लाईट गेली आहे. ही ना चुलत्याची मोठी मुलगी आहे आणि ही 2 नंबरची आहे आणि ही 3 नंबर, आता शेवट नंबर काय आलेला नाही आहे. आणि ह्या वहिनी आहेत, ही भावाची मुलगी आहे. तर ते आहे ना व्हिडिओमध्ये यायला ना जरासं म्हणजे अजून काही सवय नाही आहे ना, माझ्यासारखी त्यांना अजून सवय व्हायला टाईम लागेल. तर एवढे सर्वजण माझी माहेरची फॅमिली अजून काही दाखवेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आम्ही कसं सर्वजण एकखटी येतो, पण त्या बोलत होत्या की जेवायला चाल, पण मी म्हटलं नाही की मम्मी स्वयंपाक करते. तर मी तिचा इकडे स्वयंपाक निघा तिला. झाल्यावरती जेवण झाल्यानंतर छान अशा इथं गप्पा चालू होत्या. तर कसं आहे ना, आणि हे उजेड म्हणजे येऊ राहिला. त्यांचे भावबंदीच का काही असो, पण आम्ही सर्वजण एकत्र आलो ना, तर म्हणजे बोलतो. तर म्हणजे आम्ही आबोला वगैरे काही धरत नाही. तू मै चालूच असती. तर इथं आल्यानंतर ना, सर्व चुलत्यांच्या, सख्या चुलत्यांच्या सर्वच इथं आलेले होते. मग आल्यानंतर आहे ना, मला घरात जायला थोडंसं नको नको होतं, कारण त्या जुन्या आठवणी ना त्या लगेच अशा डोळ्यासमोर यायला लागतात. तर त्याच्यामुळे शक्यतो ना, आम्ही बाहेरच बसतो. फक्त जेवायपुरतं तेवढं घरात बसत असेल. ही बघा ही माझी मायाची फॅमिली आहे. भाऊ एवढे पळू राहिले ते ना, काय म्हणजे त्यांना आहे ना मोबाईल मध्ये म्हणजे व्हिडिओ मध्ये यायला लाज वाटतेय. तर आवा आहे ना येतोय. होऊ शकता एवढी सर्व फॅमिली आता काही लाजू राहिले, काही व्हिडिओ मध्ये नाही आवडत पडायला येते. तिकडे दाजी लोक आहे. तर तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल की माझी फॅमिली कशी आहे ती. बोल ना. 11वीला तर बघा इथं सर्वच चुलत्यांच्या ज्या मुली होत्या त्या आल्या होत्या. इथं सगळे दिसत होते, पण जी माझी नजर ज्याला शोधत होती ना, तो मात्र भेटला म्हणजे दिसलाच नाही. आणि मी पूर्ण म्हणजे तिथं कधीच तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती हा जो म्हणजे चेहरा नाराज हा दिसणार नाही. पण घरी आल्यानंतर कमीत कमी मी 1 तास जे आहे भरभरून रडले होते. कारण इथं कोणालाही मला म्हणजे दुखवायचं किंवा कोणाच्या आनंदात विरजण घालायचं असं मला आवडतच नाही. तर घरी आल्यानंतर मला ना खूप म्हणजे माझं जे डोकं आहे ना, ते दुखायला लागलं होतं. कारण सगळे भेटत होते, सगळ्यांसंग आनंदाने बोलत होते. पण खरी जी उणीव आहे ती खरंच आतून लई भासत होती, पण मी नाही दाखवलं आणि दाखवणारही नाही. तर बघा आता आहे ना, ते त्यांची सर्वांशी बाता झाल्यानंतर सगळा स्वयंपाक तर संध्याकाळी जेवायचं होतं. तर फायनली ना आम्ही मस्त असं आहे ना, मम्मी बोलली की मळ्यात चल रोप वगैरे बघायचं आहे. तर इथं त्यांच्या गाई वगैरे बांधायचं म्हणजे बांधत असतात, कारण जंगल आहे. आणि रोप बघितलं, कारण मला दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच जायचं होतं. आणि आरुल म्हटलं ना, तर बापरे! इकडं तिला खूप आनंद होतो. असं आनंदाने इकडं उड्या मारायची, हे करायचं. तर रोप आहे ना मस्त असं छान झालं होतं. 8-15 दिवसात लागवड करायलाच आणि शेजारी दिसत आहे ना ते जंगल आहे. तर बघा इथं मम्मी सोबतच होती आणि तिच्यासमोर मस्त असा आनंद मी एकदाही माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला नर्वसपणा तिथं अजिबात दिसणार नाही. साबरकांडा आहे ते, आणि इथं आहे ना मस्त साबरकांडा असे इथं रारूला मी काय सांगत म्हणत्या? होते की कोणत्या झाडांचे काय नाव साबरकांडा. आहे. आणि म्हणजे कसं मुलांना एक त्याचा जाऊ ना आत्या आल्यावर. जो आहे तो माहिती भेटते. बघा आता इथं मेंढ्या आहेत, त्या मेंढ्या बघायला आलेलो आहोत आपण. मामा, काय झालं? तर आमच्या गावाकडं म्हटलं ना, तर म्हणजे ना हे जे धनगर समाज आहे ना ते मी जास्त दुपार आहेत. तर यायले, तुम्ही काय आम्ही करू असं राहिले तिथं? जातीवाद वगैरे काही करत नाही बरं का. पण आहे ना ते म्हणजे आम्ही त्यांना मामाच मानतो. आणि मामा म्हणजे खरंच ते मामासारखेच म्हणजे जे सर्व आहे ना,
ते मामासारखेच आम्हाला म्हणजे जीव लावतात आणि माझ्या लग्नात पण त्यांनी खूप धावपळ केलेली होती. आणि गेल्यानंतर आहे ना मग ते विचारत होते, "का गं बाई कधी आली होती? काय हे ते?" आणि मग म्हटलं चला आता जे शहराकडले ताई दादा आहे ना त्यांना मेंढ्या वगैरे बघायला छान वाटतं गावाकडलं वातावरण. तर आता मी तर इथंच लहानची मोठी झाले त्याच्यामुळे मला काही म्हणजे असं काही वाटत नाही. पण कसं माहिती का एक म्हणजे भारीच वाटतं कितीतरी दिवस 12-13 वर्षानंतर जे आहे जिथं आपण लहानचे मोठं झालेलं आहे तिथं म्हणजे जिथं आपण खेळलेलो असतो लहानचे मोठं झालं ते बघायला म्हणजे आपण एक तर आता वर्षातून एकदा दोनदा जाणं होतं. आणि म्हटलं ताई दादा नाही त्याचं जे आहे ते दाखवू की कसं असतं गावाकडलं ते जे वातावरण आहे ते. तर इथं मी मस्त अशा त्या मेंढ्या आहे ना त्या आणि 1-2 रील पण शूट केला. तर बघा आता इथं आहे ना म्हणजे चहूबाजूने जंगल आहे आणि इथं अनकाईचा डोंगर जो आहे तो जवळूनच दिसतो. पूर्ण कडाकडाने डोंगर आहे. उन्हाळ्यामध्ये ना इथं तुम्हाला बसायलाही म्हणजे नको नको वाटेल, पण पावसाळ्यात म्हटलं ना लांबून लांबून लोक आहे ना तिथं जे आहे तर फिरायला येतात किंवा जे आपली म्हणजे खूप छान असं तिथं आहे ना जेवणाची वगैरे सोय म्हणजे पाणी वगैरे आहे, मध्ये बोर वगैरे आहे जंगलामध्ये. तर एकदा मी तो जंगल सफर म्हणून व्हिडिओ पण बनवलेला आहे. खूप छान असं पाणी आहे, आणि वेगवेगळे नावं दिलेले आहेत. टाक्या, आडनदी, जी सुळ्याचा डोंगर अशी वेगवेगळे नावं आहे. तर आता आज ह्या वेळेस आहे ना वेळ नव्हता तर त्याच्यामुळं मी काय म्हणजे शूट नाही केला, पण आहे ना नेक्स्ट टाईम नक्कीच करेल. तर इथं चुलत भावाचं गाय वगैरे धुवायचं काम चालू होतं. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर आहे ना इथं मस्त असं सकाळचं वातावरण होतं. चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांचा कावकाव, कुत्र्यांचं भुंकण्याचं काम चालू होतं, कोंबड्यांचं पण चालू होतं. आणि इथं मस्त असं जे आमचं छोटं वासरू आहे ना ते बघा, पण ते काय ओळख विसरत नाही. मुकं जनावर खरंच ओळख विसरत नाही. आणि ते झाल्यानंतर आहे ना मग आता सकाळी सकाळी ना मी आदल्या दिवशी काय ओळलं नव्हतं, कारण आहे ना पप्पा गेले होते कीर्तनाला. आता त्यांचं काय सारखं म्हणजे ना जिथं कीर्तन असेल तिथं जाणार, पहाऱ्याला उभं राहणार. पण कसं मी त्यांना नाही बोलते कारण अंधाराचं, पण कसं असतं ना एक त्यांचाही म्हणजे जीव म्हणजे जो आहे तो एका ठिकाणी टेकत नाही. आता जसं म्हणजे ना दिवसेंदिवस रक्त कमी पडत चाललं म्हणजे थोडीशी बौद्धिक क्षमताही खालवत जाते. तसं थोडंसं ते आहे ना म्हणजे स्वभाव आधीच त्यांचा भोळसट आहे. आणि दिवसामानाने कसं वाटतं की सर्वांची मुलं कामं करतात, मला काम करावं लागतं आणि ते बोलून पण दाखवतात. आता आपलं कसं असतं का नको समोरच्याला दुखवलं जाईल, पण ते म्हणतात की मी कुठपर्यंत काम करू, आता कुठपर्यंत मला काम करावं लागेल. पण आता या शब्दाला माझ्याकडं उत्तरच नसतं. काय सांगायचं की तुम्हाला कुठपर्यंत? मग मी म्हणते की तुम्हाला काय सगळेच कामं करतात, ज्यांना मुलं आहे त्यांना पण कामं करावं लागतं. तुम्हीच करताय का? माझ्या पोरींच्या शिक्षणाला पैसे असं तसं काहीतरी त्यांना आहे ना म्हणजे मी गुंतवण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला माझ्यासाठी लढावं लागेल. खरं तर आहे ना काहींना वाटतं की मी त्यांचं सर्व काही घेते, पण खरं नाही ना, मी त्यांचं एक रुपयाही कधी घेत नाही. मलाच वाटतं की माझे आई-बाप सुखात राहिले पाहिजे, त्यांचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. मला त्यांची पैशाची अपेक्षा नाही आहे. काही जणांना वाटतं का आम्ही त्यांच्या जीवावरती जगलेलो आहोत, पण तसं काहीही नाही आहे. एका मुलीला आपले आई-वडील दुःखात राहावं आणि त्यांच्या जीवावर आपण आयुष्य करावं असं कधी वाटत नाही. आणि मिस्टरांचा स्वभाव जरी जरासा तापट असला ना, पण त्यांचंही तेवढंच माझ्या इतकंच त्यांच्यात जीव असतो. पण एवढंच आहे त्यांचं बोलणं म्हणजे असं जरासं डायरेक्ट असतं. तर आता इथं बोलतानाही माझं आहे ना मन असं भरून येतंय. पण मी तशीच एडिटिंग करते, तर इथं त्यांना ओळलं होतं, तर त्यांचं सारखं चाललं होतं पैसे टाकायचं. तर हा व्हिडिओ काढण्याचं कारण एकच, की आयुष्यात मला आहे ना माझे आई-वडील हे जे आहे ते समोरून असे बघायला भेटतील, की आता मी जे चुका केलेल्या आहे माझ्या आजी, बाबा ते आता काय भेटत नाही. तर इथं माझ्या मम्मी-पप्पांना मी नंतरही बघू शकेल. इकडे जाऊन येते एक. माझ्या म्हणजे मुली जेव्हा मोठ्या होतील तेव्हा ते लहानपण त्यांनी आजी-बाबाकडं कसं घालवलं. तर आता निघायची वेळ आली होती. त्या शेजारी आजी आहे म्हणजेच माझ्या वडिलांच्या चुलती. तर त्यांच्याकडे गेले थोडीशी एवढंच राहिलं का ज्या आता? कोंबड्या वगैरे आहेत त्या मस्त असं शूट केला. तर तिथं शूट केल्यानंतर मम्मीच्या हां. वगैरे पाया पडलो आणि मग निघायचं होतं घराकडं. ते सांभाळायला प्रियांका तिकडे आहे. बँक इज हिअर. तर तिला जड अंतकरणाने बाय केलं आणि निघालो घराकडे. घराकडे निघता निघता आहे ना म्हणजे काय आम्ही काय केलं काय नाही मुलीचं चालू होतं, असं झालं तसं झालं. आणि हे बघा आता इकडे ना गावात जे आहे ते खंडोबाचं मंदिर आहे आणि इकडे ही माझी मराठी शाळा. इथं 1ली ते 5वी मी शिक्षण घेतलं होतं. तर या आधी व्हिडिओ मी बनवलेला होता, पण पुन्हा म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर छान असं म्हणजे आता शाळा पण आहे ना बऱ्यापैकी झालेली आहे आणि गावात पण सुधारणा झालेली आहे. आता घरी निघालो होतो तर इथं रेल्वेचे जे गेट आहे पुन्हा ते लागतं. आता आम्ही दुसऱ्या साईडने आलो होतो.
तर इथे ना गेट बंद होतं, रेल्वे येत होती. तर मग इथं भरपूर वेळा आम्ही थांबलो. तर एक इथं 2 जे आहेत ते रेल्वे म्हणजे एक येणारी आणि एक जाणारी होती. त्याच्यामुळे खूप वेळ लागला होता आणि मग आणि वेळ तरी 12-1 झाला होता. तर मस्त म्हटलं चला तुम्हाला दाखवते की आम्ही म्हणजे ना चहूबाजूनी ना आम्ही म्हणजे एकदम पॉईंटवरती आहोत. आम्हाला आहे ना म्हणजे आम्हाला कोणत्याही शहराकडं जायला आहे ना कमीत कमी फक्त आहे ना 15 अर्धा 1 तास लागत असेल म्हणजे लईतले 15-20 मिनिटं रस्ता जर चांगलेच आमच्याकडं रस्ते. म्हणजे एकदम पॉईंटवरती असं आमचं गाव आहे. आणि बघा तर फायनली आता आहे ना खूप उन्हाने थकलो होतो आणि घराकडे आलो होतो. तर चला एक रेसिपी होती पण व्हिडिओ खूप मोठा होईल. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती रेसिपी मी तुम्हाला टाकणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आणि माझे माहेरचे माणसं कसे वाटले ते कमेंट करून सांगा. आणि प्लीज साधेभोळे माणसं आहे समजून घ्या. धन्यवाद. थँक यू.